पण मग यावेळी एकनाथ शिंदे कुठे असतील? मुंबईत असतील? मित्रहो, महायुतीमध्ये सुरू असलेला शिंदे विरुद्ध फडणवीस अशा पद्धतीचा जो काही संघर्ष आहे तो काही नवा नाही किंवा तो लपूनही राहिलेला नाही. कारण वेगवेगळे असतात दरवेळेला, पण संघर्ष मात्र तोच असतो, तसाच असतो. आता बघा, मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या मराठा आंदोलनाच्या भोवती सुद्धा हा संघर्ष तसं पाहिलं तर याआधी सुद्धा दिसून आलेला आहे. महायुतीमध्ये त्यांची अंतर्गत खेळी होती. निमित्त होतं या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं. मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घालत असतात आणि एकनाथ शिंदे यांना मात्र सॉफ्ट कॉर्नर देत असतात. अलीकडे तर ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनीच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही. मध्यंतरी तर एकनाथ शिंदे हेच जरांगे यांच्या पाठीशी आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादानंच हे सगळं आंदोलन महायुतीच्या विरोधात उभं केलंय असा दावा देखील केला होता. म्हणजे फडणवीस हे जरांगेचे विरोधक आणि शिंदे हे मात्र समर्थक. आता काय खरं काय खोटं काहीही असेल हो, पण बघा आता सुद्धा फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू झालेला आहे. पण एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटाचे नेते जरांगे यांच्या विरोधामध्ये अवाक्षर काढताना दिसत नाहीत. अहो, तशा सूचनाच एकनाथ शिंदे यांनी दिल्या असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असतात, अशा प्रकारची चर्चा होत असते. आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांचा टांगा पलटी करणारा डाव खेळू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस आहेत. मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव आता मुंबईकडे निघालेले आहेत. त्यांना कसं रोखायचं, त्यांचा मोर्चा कसा हाणून पाडायचा, यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. मराठा विरुद्ध फडणवीस असा सरळ सामना सुरू झालेला असताना एकनाथ शिंदे यांची भूमिका काय हे खूप महत्वाचं आहे. मराठे फडणवीसावर चाल करून जात आहेत. हे एकनाथ शिंदे यांना मनातून सुखावणारं नक्की आहे. ते बोलून काही दाखवणार नाहीत, पण गुदगुले नक्की होणार आहेत. मागच्या वेळी एकनाथ शिंदे यांना पुढे करून देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गेम खेळलेला होता. एकनाथ शिंदे यांच्या मार्फत मराठा समाजाला दिलेला शब्द सरकारने फिरवलेला होता. त्यामुळं एकनाथ शिंदे तोंड घशी पडलेले होते. आताही मनोज जरांगे आणि मराठा बांधव आता मुंबईकडे निघाले आहेत. तेवढ्याच जोशात, तेवढ्याच आवेशात. मग आता फडणवीस कोणाला पुढे करणार? एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा फडणवीसाच्या जाळ्यात अडकणार की एकनाथ शिंदे हेच फडणवीसांचा टांगा पलटी करणार? एकनाथ शिंदे यांनी यावेळी धूर्त खेळीचं नियोजन आधीच केलेलं दिसतंय मित्रांनो. मनोज जरांगे पाटील यांच्या वेळापत्रकानुसार ते 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये असतील. पण मग यावेळी एकनाथ शिंदे कुठे असतील? मुंबईत असतील. मनोज जरांगे पाटील यांना समजावण्यासाठी ते पुढे येतील? अजिबात नाही. यावेळी असं अजिबात घडणार नाही, कारण त्या दिवशी एकनाथ शिंदे हे मुंबईच्या बाहेर असणार आहेत. गणपती उत्सवाच्या निमित्तानं यावेळी ते या दिवशी आपल्या गावी आहेत. याचाच अर्थ जी काही आता खिंड लढवायची आहे ती फडणवीसांनाच लढवावी लागणार आहे. मराठ्यांचा जो काही रोष आहे त्याची धग फडणवीस आणि अर्थातच भाजपाला सोसावी लागणार आहे. मराठ्यांच्या असंतोषाचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अर्थातच भाजपाला बसणार आहे. म्हणजे बघा, काहीही न बोलता एकनाथ शिंदे फडणवीसाचा टांगा पलटी करण्याची धूर्त खेळी खेळताना आता दिसू लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं राजकारण करतात अगदी तशाच पद्धतीचं राजकारण आता एकनाथ शिंदेही करणार आहेत. भाजपासाठी ही निश्चितच मोठी चपराक तर असेलच, पण महायुतीत सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आता वेगळ्या वाटेवर जाण्यासारखी परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ लागली आहे. हे तर आहे ना, राजकारणाचे रंग ढंग असंच चालू आहे. विकासाचं राजकारण कुठं आहे? रंगढंगाचंच राजकारण चालू आहे.
आता यांच्यातला महायुतीतला किंवा फडणवीस शिंदे यांच्यामधला हा संघर्ष आता नक्की कुठल्या वळणावरून कुठल्या वळणापर्यंत जातोय हे आपल्याला पाहायचं आहे. पाहूया. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.